नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वीतील विषय सहकार या विषयातील चौथे प्रकरण आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. या प्रकरणातील सहकारी संस्थेच्या सभांचा अभ्यास आपण करणार आहोत. या सभांच्या प्रकारापैकी पहिला प्रकार आहे सभासांच्या सभा. त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सहकारी संस्था ही एक सभासांची लोकशाही संघटना असते. इथे समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक स्वतःचा आर्थिक विकास करून घेण्यासाठी एकत्र आलेला असतो. मात्र व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीने असते. त्यामुळे व्यवसायाची मालकी ही असंख्य भागधारकांच्या हाती असते. मात्र व्यवसायाचे निर्णय घेणे किंवा व्यवसायाचं व्यवस्थापन करण्याचे कामकाज हे व्यवस्थापन समितीच्या हातात असते. कोणत्याही एका वैयक्तिक भागधारकाला व्यवसायाचे निर्णय घेता येत नाहीत. संस्थेची ध्येय धोरणे निश्चित करण्यासाठी सभासांनी एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे असते आणि त्यामुळे सभेशिवाय कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. संस्थेचे सर्व निर्णय सभा घेऊन त्यामध्ये सर्वांनी सर्व सभासदांनी एकत्र येऊन प्रत्येक विषयांवरती चर्चा करून ठराव संमत करणे गरजेचे असते. त्यासाठी सहकारी संस्थांचे निर्णय घेण्यासाठी सर्व सभासदांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि त्यालाच सभा असे म्हणतात. तर सहकार कायद्यानुसार संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्वसाधारण धोरण व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सभासद व व्यवस्थापन समितीला असतात. ध्येय धोरण ठरवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी त्या समूहाने एकत्र येणे आवश्यक असते. म्हणून विशिष्ट उद्देशाने ठरवून एकत्र येण्यासाठी सभा बोलवण्यात येते. तर सभेचा अर्थ असा आहे, विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे यास सभा असे म्हणतात. म्हणजेच सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलावून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर निर्णय घेतले जातात. त्यास सभा असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात सभा म्हणजे सभासदांनी एकत्र येऊन एका विशिष्ट विषयांवरती चर्चा करणे म्हणजेच सभा होय. तर सहकारी संस्थांच्या सभांचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सभासदांच्या सभा आणि दुसरा प्रकार आहे व्यवस्थापन समितीच्या सभा म्हणजेच संचालक मंडळाच्या सभा. आज आपण सभासदांच्या सहकारी संस्थेच्या सभांचा पहिला प्रकार अभ्यासणार आहोत. तो म्हणजे सभासदांच्या सभा. सभासदांच्या सभांचे 4 प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार पहिली साधारण मंडळ सभा म्हणजेच नियामक सभा. दुसरा प्रकार आहे अधिमंडळाची वार्षिक सभा म्हणजे सर्वसाधारण सभा. तिसरा प्रकार आहे अधिमंडळाची विशेष सभा म्हणजेच विशेष सर्वसाधारण सभा. आणि चौथा प्रकार आहे अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजेच शेवटची सभा. यातील प्रत्येक सभेचा आपण सविस्तर अभ्यास करत जाऊ. सभासदांच्या सभा म्हणजे काय? तर ज्या सभेला सभासद उपस्थित असतात आणि सभासदांच्या कामकाजामध्ये भाग घेण्याला व सभासदांना मतदानाचा हक्क असतो त्या सभांना सभासदांच्या सभा असे म्हणतात. तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 नुसार सभांचे 2 प्रकार आहेत, सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा. तर या सभासदांच्या सभा संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात. म्हणून या सभेला सभासद उपस्थित असणे गरजेचे असते. सभासदांच्या सभा या सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांच्या साठीच्या सभा असतात. सहकारी संस्थेची उद्दिष्टे व धोरणे यानुसार सभासद या सभांमधून निर्णय घेतात. सभेमध्ये येणारे दुरुस्त्या, ठराव, सुधारणा यावर सभासदांमध्ये चर्चा होते व ठराव मंजूर केले जातात. म्हणून सभासदांच्या सभेमधला सभासद हा एक महत्त्वाचा घटक आहे.
कारण सहकारी संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसाधारण धोरण ठरवण्याचा अधिकार हा सभासदांना असतो आणि सभासदांच्या सर्वसाधारण सभा सार्वभौम व सर्वोच्च अधिकाराच्या असल्यामुळे या सभांमधील निर्णय व्यवस्थापन समितीला अंमलात आणावे लागतात. सहकारी संस्थेतील सभासदांच्या सभांबाबत तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम 75 व 76 मध्ये व नियम 59 ते 63 यामध्ये दिलेले आहेत. तर पहिला प्रकार आहे पहिली साधारण मंडळ सभा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कायद्यातील नियम 59 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते तिला पहिली साधारण मंडळ सभा म्हणजेच नियामक सभा असे म्हणतात. जेव्हा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी होणे आवश्यक असते. नोंदणी झाल्याशिवाय सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही. मात्र जेव्हा सहकारी संस्थेची नोंदणी होईल त्या नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते त्या सभेला पहिली साधारण मंडळ सभा किंवा नियामक सभा असे म्हणतात. कारण नोंदणीनंतर संस्थेचे कायदेशीर अस्तित्व सुरू होते. प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार अशी ही सभा बोलवावीच लागते आणि ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच घेतली जाते. कारण ही सभा सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यापासून 3 महिन्याच्या आत बोलवावी लागते आणि त्यामुळे नोंदणी ही एकदाच होते आणि त्यामुळे ही सहकारी संस्था ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच भरली जाते. ही सभा मग कोण बोलवतं? तर ही सभा बोलवण्याचा मुख्य अधिकार हा प्रवर्तकाला असतो. सहकारी संस्थेचा जो मुख्य अधिकार असतो ही पहिली साधारण मंडळ सभा बोलवतो. मात्र जर मुख्य प्रवर्तकाने ही पहिली साधारण मंडळ सभा बोलवण्यात कसूर केल्यास अशावेळी सहकार निबंधक आपल्या अधिकारात अशी सभा बोलवू शकतात अथवा कोणत्याही अधिकृत व्यक्तीस अशी सभा बोलवण्याचा आदेश देऊ शकतात. तर सहकार क्षेत्रावरती नियंत्रण व नियमन करण्यासाठी जो अधिकारी असतो त्याला निबंधक म्हणतात. जेव्हा प्रवर्तक ही सभा बोलवण्यास कसूर करतो किंवा प्रवर्तकाकडून अशा प्रकारची सभा बोलवली जात नाही तेव्हा ही सभा बोलवण्याचा अधिकार हा निबंधकाला असतो किंवा निबंधक अशा कोणत्याही अधिकृत व्यक्तीस ही सभा बोलवण्याचा अधिकार देऊ शकतो. म्हणजे जे कोण सहाय्यक निबंधक असतात, विभागीय आयुक्त असतात अशा व्यक्तींकडून ही सभा बोलवली जाऊ शकते. तर या सभेमध्ये कोणकोणते कामकाज केले जाते त्याची इथं आपण लिस्ट पाहू. तर ह्या खालील जी काही यादी दिलेली आहे अशा प्रकारच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी पहिली साधारण मंडळ सभा बोलवली जाते आणि या सभेची कार्यक्रम पत्रिका अशा प्रकारे असते. तर पहिला विषय असतो सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. दुसरा विषय असतो सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे. 3. सहकार निबंधकाने सहकारी संस्थेसाठी मंजूर केलेले पोटनियम किंवा उपविधी स्वीकारणे. 4. सहकारी संस्थेच्या अधिनियमातील तरतुदीस अधीन राहून रीतसर निवडणुका होईपर्यंत हंगामी व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड करणे. तर इथं हंगामी व्यवस्थापन समिती असं का म्हटलेलं आहे? कारण पहिली साधारण मंडळ सभा ही नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत बोलवली जाते आणि ह्या कालावधीमध्ये संचालक मंडळाची नियुक्ती झालेली नसते आणि ही सभा प्रवर्तक बोलवत असतो. त्यामुळे हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे गरजेचे असते आणि ही हंगामी व्यवस्थापन समिती ही 1 वर्षासाठी असते. 5वा विषय आहे संस्था स्थापनेसाठी झालेल्या प्राथमिक खर्चास मंजुरी देणे, मान्यता देणे. हिशेबपत्रके स्वीकारणे आणि सभेच्या तारखेच्या 14 दिवस आधी प्रवर्तकाने केलेल्या सर्व व्यवहारांबाबतचे प्रतिवृत्त सादर करणे. 7वा विषय आहे प्रवर्तकांच्या नावाने असणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते संस्थेच्या नावे हस्तांतरित करणे. जोपर्यंत सहकारी संस्थेची नोंदणी होत नाही तोपर्यंत सहकारी संस्थेतले
जे काही खातं असतं हे प्रवर्तकाच्या नावानं असतं आणि त्यामुळे आता नोंदणी झाल्यानंतर संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. त्यामुळे आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जे खाते असते ते खाते संस्थेच्या नावाने हस्तांतरित करणे गरजेचे असते. नवीन सभासदांना प्रवेश देणे. 9. सभासदांना द्यायच्या कर्जाची मर्यादा ठरवणे. 10. पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रक मंजूर करणे. 11. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय. अशा प्रकारच्या विषयांवरती कामकाज या पहिल्या साधारण मंडळ सभेमध्ये केले जाते. तर ही पहिली साधारण मंडळ सभा का बोलवली जाते? तर पहिली साधारण मंडळ सभा ही संस्था स्थापनेचा हेतू व उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली असते. शिवाय या सभेत संस्थेला आकार व दिशा देण्याचे काम केले जाते. कारण ही सभा नव्यानेच स्थापन झालेल्या सहकारी संस्थेची पहिली सभा असते आणि त्यामुळे ह्या सहकारी संस्थेला योग्य ते मार्गदर्शन करणे, योग्य त्या सहकारी संस्था योग्य त्या दिशेने काम करणे गरजेचे असते आणि या संस्थेला आकार व दिशा देण्याचे काम या पहिल्या साधारण मंडळ सभेमध्ये केले जाते. तर सभासदांच्या सभेचा दुसरा प्रकार आहे अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा. ज्याप्रमाणे नाव आहे वार्षिक सभा त्याप्रमाणे ही सभा दरवर्षी बोलवली जाते. प्रत्येक सहकारी संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 75 नियम 60 नुसार सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत सभासदांची अधिमंडळाची वार्षिक सभा बोलवली पाहिजे. या सभेलाच अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा असे म्हणतात. म्हणजेच सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे 31 मार्चला प्रत्येक सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपत असते आणि हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते त्या सभेला अधिमंडळाची वार्षिक सभा असे म्हणतात. तर ही सभा दरवर्षी बोलवावी लागते आणि सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष 31 मार्चला संपते. मग जेव्हा आर्थिक वर्ष संपते तेव्हा आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत प्रथम वर्षभरातील सर्व वार्षिक हिशोबपत्रके पूर्ण करावी लागतात आणि मग 4 महिन्याच्या आत या हिशोबपत्रकांचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक असते. कारण ही हिशोबपत्रके या वार्षिक सभेमध्ये सर्व सभासदांसमोर मांडावी लागतात. त्यामुळे 45 दिवसाच्या आत हिशोबपत्रके पूर्ण करावी लागतात व 4 महिन्याच्या आत त्या हिशोबपत्रकांचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक असते. तर ह्या सभेची जी काही सूचना असते ही सूचना सचिवाने सर्व सभासदांना द्यावी लागते आणि उपविधीतील तरतुदीनुसार सभेपूर्वी किमान 14 दिवस अगोदर या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका सचिवाला प्रत्येक सभासदांना पोच करावी लागते. त्याचबरोबर या सभेची सूचना संबंधित लेखापरीक्षकाला सुद्धा द्यावी लागते. कारण या लेखापरीक्षकाने सहकारी संस्थेच्या हिशोबपत्रकाचे लेखापरीक्षण केलेले असते आणि त्यामुळे आवश्यक वाटल्यास जिथे गरज आहे तिथे तो हिशोबासंबंधीचा जो काही खुलासा करायचा आहे तो खुलासा तो या सभेला राहून सभासदांसमोर करू शकतो. सहकार कायद्याने सभासदांना मालक म्हणून दिलेल्या अधिकारांचा वापर या सभेत सामूहिकरित्या करून संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेता येतो. सर्वसाधारण सभासद व क्रियाशील सभासद यांना सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहता येते. संस्थेच्या व्यवस्थापन समितीने केलेल्या वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन या सभेमध्ये करता येते. म्हणजे थोडक्यात सभासदांना जो मालक म्हणून अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर या सभेमध्ये होतो आणि सहकारी संस्थेने वर्षभरात जे जे काही कामकाज केलेले आहेत, जे व्यवहार केलेले आहेत त्या व्यवहारांबाबतची माहिती, कामकाजाचा आढावा या वार्षिक सभेमध्ये घेता येतो आणि संस्थेच्या कामकाजाचे मूल्यमापन करता येते. तर साधारणतः पुढीलप्रमाणे जे विषय आहेत त्या विषयानुसार या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कामकाज केले जाते. तर विषय असे आहेत: 1. सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. 2. मागील सभेचे इतिवृत्त किंवा सभावृत्तांत वाचून कायम करणे. ही सभा दरवर्षी भरते.
दरवर्षी बोलवावी लागते. त्यामुळे मागच्या सभेमध्ये, मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काय कामकाज झालेले आहे त्याचा आढावा घेऊन ही सभा पुढे कार्यरत होत असते. रिक्त होणाऱ्या संचालकांच्या जागी नवीन संचालकांची निवड करणे. 4. मागील आर्थिक वर्षाचे जमा खर्च, नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रक व हिशोब तपासणीचा अहवाल इत्यादींना मंजुरी देणे. 5. मागील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, आधीच्या लेखापरीक्षणाच्या दोषदुरुस्ती अहवाल व समिती अहवाल स्वीकृतीसाठी ठेवणे, वार्षिक अहवालास मंजुरी देणे. 6. पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकास मंजुरी देणे. 7. लाभांशाचा दर ठरवणे व जाहीर करणे. 8. संस्थेच्या अंतर्गत हिशेब तपासणीची व्यवस्था करणे. 9. थकबाकीदार सभासदांवर कायदेशीर कारवाई करणे. 10. सभासदांना द्यायच्या कर्जाची मर्यादा ठरवणे. 11. संस्थेच्या शिल्लक रकमेच्या विनियोगासाठी योजनेवर चर्चा करणे. 12. अधिनियमाच्या किंवा कोणत्याही नियमाच्या नियमानुसार निबंधकाने मागवलेली इतर कोणतीही माहिती सभेपुढे ठेवणे. 13. संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्ज खात्यांची माहिती देणे. आणि 14. निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनेलमधील मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाची चालू आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नेमणूक करणे. अशा प्रकारे ह्या विषयांवरती ह्या वार्षिक सभेमध्ये चर्चा करून निर्णय घेतले जातात. सभासदांच्या सभांचा तिसरा प्रकार आहे अधिमंडळाची विशेष सभा किंवा विशेष साधारण सभा. सहकार कायद्यातील कलम 76 नुसार ही सभा बोलवण्यात येते. तर ही सभा अत्यंत तातडीच्या कामासाठीच बोलवण्यात येते. म्हणजेच अत्यंत तातडीच्या कामासाठी, गरजेसाठी जी सभा बोलवली जाते त्या सभेला अधिमंडळाची विशेष सभा असे म्हणतात. म्हणजे एखादा जो अत्यंत तातडीचा निर्णय आहे तो निर्णय पुढच्या आर्थिक वर्षासाठी किंवा पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत होणाऱ्या सभेमध्ये आपण मांडू शकणार नसेल किंवा तोपर्यंत तो निर्णय अनिर्णित राहू नये यासाठी 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधील काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सभा असे म्हणतात. या सभा विशेष कामकाजासाठीच भरवल्या जातात. काही तातडीच्या विषयांना सभासदांच्या सभेची मान्यता घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुढील अधिमंडळाच्या वार्षिक सभेपर्यंत वाट पाहता येत नाही. म्हणून सभासदांची विशेष सभा बोलवली जाते. म्हणजे ही सभा काही खास कारणासाठी, काही महत्त्वाच्या कारणासाठी, काही विशेष कारणासाठी बोलवली जाते. कलम 76(1) मध्ये अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोणास बोलवता येईल याची तरतूद केलेली आहे. सहकारी संस्थेचे अध्यक्ष किंवा व्यवस्थापन समितीला बहुमताने 1 महिन्याच्या मुदतीत खालील प्रसंगी सभा बोलवता येते. म्हणजे ही सभा कोण बोलवतो आणि कोणत्या प्रसंगी बोलवतो तर सहकारी संस्थेच्या 1/5 सभासदांनी किंवा उपविधीतील तरतुदीनुसार विशेष सभेची मागणी करण्यासाठी नमूद करण्यात आलेली सभासद संख्या यापेक्षा जी कमी संख्या असेल त्या संख्येने सभासदांनी लेखी मागणी केल्यानंतर विशेष साधारण सभा बोलवण्यात येते. म्हणजे सहकारी संस्थांचे जेवढे सभासद आहेत त्यापैकी 1/5 सभासद किंवा जेव्हा सहकारी संस्थेची नोंदणी केली जाते तेव्हा ज्या उपविधींना मान्यता मिळते आणि जेव्हा या उपविधींना मान्यता मिळत असते तेव्हा त्या उपविधीमध्ये विशेष साधारण सभा बोलवण्यासाठी किती सभासदांनी मागणी गरजेची आहे हे नमूद केलेले असल्यास त्यापैकी जी कमी संख्या असेल त्या संख्येने सभासदांनी लेखी जर मागणी केली तर अशा प्रकारची सभा बोलवण्यात येते आणि ही सभा 1 महिन्याच्या आत बोलवणे गरजेचे असते. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या जर निबंधकाने जर सूचना केली, जो का सहकार आयुक्त व निबंधक असतो त्याच्या सूचनेनुसार सुद्धा ही सभा बोलवावी लागते. आणि 3. सहकारी संस्था संघीय संस्थेची सभासद असेल तर संघीय संस्थेचा अधिकारी किंवा व्यवस्थापन समितीने सूचना केल्यास विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यास येते. म्हणजे अशा प्रकारे ह्या चारहीपैकी
चारही प्रसंगी विशेष साधारण सभा बोलवण्यात येऊ शकते. म्हणजे ही सभा सभासदसुद्धा बोलवू शकतो. लेखी मागणीनुसार, निबंधकाच्या सूचनेनुसार ही सभा बोलवली जाते. जर संस्था संघीय संस्थेची सभा असेल आणि जर संघीय संस्थेचा अधिकारी बोलवली तर ही सभा बोलवली जाते. किंवा व्यवस्थापन समितीने जर ही सूचना केली तरीसुद्धा विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. तर सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार सभासदांनी मागणी केलेली अधिमंडळाची विशेष सभा बोलवण्यात आली नाही तर सहकार निबंध किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यास अशी सभा बोलवण्याचा अधिकार असेल आणि अशा प्रकारे बोलवण्यात आलेली सभा व्यवस्थापन समितीने रीतसर बोलवली आहे असे मानले जाईल. म्हणजे पोटनियमातील तरतुदीनुसार विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात येत असते आणि जर सभासदांनी मागणी केली आणि ही सभा बोलवण्यात येणं गरजेचं आहे, व्यवस्थापन समितीला ते अंमलात आणणे गरजेचं आहे. मात्र अशी सभा जर व्यवस्थापन समितीने बोलण्यास कसूर केल्यास तर अशावेळी सहकार आयुक्त व निबंधक अशी सभा स्वतःच्या अधिकारात बोलवत असतो. तर या सभेची सूचना ही 7 दिवस अगोदर लेखी स्वरूपात सर्व सभासदांना द्यावी लागते. ज्याप्रमाणे वार्षिक सभेची सूचना ही 14 दिवस अगोदर द्यावी लागते, त्याप्रमाणे विशेष साधारण सभेची सूचना ही 7 दिवस अगोदर द्यावी लागते. तर ही सभा फक्त विशेष कामासाठी असते. त्यामुळे साधारणतः या सभेमध्ये खालील विशेष कारणासाठीच, महत्त्वाच्या कारणासाठीच विषयांवरती कामकाज केले जाते व चर्चा केली जाते. तर असे महत्त्वाचे विषय काय काय आहेत? तर पहिला, सहकारी संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करणे. 2, संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारी कलमात बदल करणे. 3, संस्थेच्या नावात बदल करणे. 4, सहकारी संस्थेचे हस्तांतर, विसर्जन, रूपांतर किंवा एकत्रीकरण करणे. 5, सहकारी संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे व भागांचे दर्शनी मूल्य वाढवणे. 6, सहकारी संस्थेच्या विकास प्रकल्पांना मान्यता देणे. 7, सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वासाचा ठराव आल्यास त्यावर विचार करणे. 8, निबंधकाच्या आदेशानुसार त्यांनी सुचवलेल्या कामकाजासाठी सभा घेणे. आणि 9, शासनाच्या नवीन धोरणांची अंमलबजावणी करणे. म्हणजे इत्यादी महत्त्वाच्या कामासाठीच विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. संस्थेत विशेष कारणासाठी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी अधिमंडळाची विशेष सभा बोलवली जाते. या सभेत व्यवस्थापन समितीच्या ठरावाविरुद्ध किंवा शिफारसीविरुद्ध सुद्धा ठराव मंजूर होऊ शकतात. चौथा प्रकार आहे अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजेच शेवटची सभा. म्हणजेच शेवटची म्हणजे सहकारी संस्थेच्या आयुष्यातील ही शेवटची सभा असते. म्हणून सहकारी संस्थेच्या व सभासदांच्या आयुष्यातील ही अखेरची सभा असते. सहकारी संस्थेची जेव्हा विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजेच सहकारी संस्थेचा कायदेशीर शेवट असतो. म्हणूनच या सभेला म्हटलेलं आहे अंतिम सर्वसाधारण सभा. सहकारी संस्था बंद करायची असेल तर संस्थेच्या विसर्जनाचे काम करण्यासाठी निबंधक ऋणपरिशोधकाची नेमणूक करतो. या सभेसाठी कोणत्याही गणसंख्येची कोणतीही अट नसते. जेव्हा सहकारी संस्था बंद करायची असते तेव्हा त्या विसर्जनाचे कामकाज पूर्ण करायचे असते आणि त्यासाठी तिथे ऋणपरिशोधकाची नेमणूक करणे गरजेचे असते. आणि हा ऋणपरिशोधक तर त्या सहकारी संस्था बंद पडण्याची कारणे काय आहेत, त्याचबरोबर त्यांचा एकंदरीत आर्थिक आढावा घेऊन सहकारी संस्थेची येणी किती, देणी किती याचा अभ्यास करून सहकारी संस्थेचे तो विसर्जन करत असतो. मग सहकारी संस्थेचे विसर्जन का होते? जेव्हा सहकारी संस्था तोट्यात चालली असेल, तिची आर्थिक स्थिती गंभीर असेल किंवा जी सहकारी संस्थेची उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्टे सफल झाली नसतील किंवा ज्या सहकारी संस्थांमध्ये सभासदांचे हितसंवर्धन होत नसेल आणि त्यामुळे सहकारी संस्थेला जर अपयश आले असल्यास सहकारी संस्था बंद करावी लागते. मग हे सहकारी संस्था बंद करण्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. सहकारी संस्थांची समाप्ती करण्याचे 3 प्रकार आहेत. तर एक स्वखुशीने
म्हणजे सर्व सभासदांनी एकत्र येऊन स्वखुशीनेच जर निर्णय घेतलेला असेल, जर सहकारी संस्था बंद करायची तरीही बंद करू शकता. सक्तीने कोणत्याही कारणाने जर निबंधकाने सक्तीने कोणत्या कारणाने जर सहकारी संस्था बंद करावी लागली, सहकारी संस्था तोट्यात चाललेली असेल, आर्थिकदृष्ट्या असक्षम असेल, अशा वेळी संस्था बंद करावी लागते. किंवा निबंधकाच्या आदेशानुसार समापन म्हणजे सहकारी संस्थेचे काही व्यवहार आहेत हे गुंडाळावे लागतात, म्हणजे सहकारी संस्था ही बंद करावी लागते. या सभेत मग काय केलं जातं, तर या सभेत विसर्जनाच्या प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाच्या कारणे दिली जातात. का सहकारी संस्थेला अपयश आलं, सहकारी संस्था का बंद करायची वेळ आली, अशा बऱ्याच गोष्टींवर तिथे चर्चा केली जाते. संस्थेची येणी व देणी पूर्ण झाल्यानंतर जी काही रक्कम शिल्लक असेल त्याची माहिती व त्याचा विनियोग इत्यादींबाबत चर्चा या सभेमध्ये होत असते. संस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विलियन अधिकारी म्हणजेच ऋणशोधन जो अधिकारी असतो तो विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवत असतो. सहकारी संस्थेच्या आयुष्यातली ही शेवटची सभा असते, म्हणजेच सहकारी संस्थेचे कायदेशीर अस्तित्व याच्यानंतर संपते. कारण या सभेनंतर ऋणशोधक अधिकारी जो असतो तो ऋण परिशोधकाच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश सहकार निबंधकाला देत असतो. त्यामुळे सहकारी संस्थेच्या आयुष्यातील ही शेवटची सभा असते. म्हणजे अशा प्रकारे सभांचे 4 प्रकार आहेत. पहिली साधारण मंडळ सभा, अधिमंडळाची वार्षिक सभा, अधिमंडळाची विशेष सभा आणि अंतिम सर्वसाधारण सभा. जर या सभांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा असल्यास तर तुलनात्मक अभ्यास आपण करू. पहिली साधारण सभेचा अर्थ आहे जी सभा सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत बोलवली जाते तिला पहिली साधारण मंडळ सभा म्हणतात. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते त्या सभेला वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतात. आणि 2 सर्वसाधारण सभांच्या मधील काळात घेण्यात येणाऱ्या विशेष प्रसंगी बोलवण्यात येणाऱ्या सभेस अधिमंडळाची विशेष सभा म्हणतात. आणि सहकारी संस्थेची विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी सभा बोलवली जाते तिला अंतिम सर्वसाधारण सभा असे म्हणतात. तर दुसरा मुद्दा आहे ही सभा कोण बोलवतो, तर पहिली साधारण मंडळ सभा प्रवर्तक बोलवतात. वार्षिक सभा बोलवण्याची अधिकारी जबाबदारी ही सचिवाची असते. सचिव ही सभा व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार बोलवत असतो. अधिमंडळाची विशेष सभा बोलवण्याचा अधिकार हा सभासदांना आहे, कार्यकारी समितीला आहे, निबंधकाला सुद्धा अधिकार आहे. अंतिम सभा बोलवण्याचा अधिकार हा विलियन अधिकारी किंवा परिशोधन अधिकाऱ्याला अधिकार आहे. तिसरा मुद्दा आहे सभेचे आयोजन. तर पहिली साधारण मंडळ सभा संस्थेच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे संस्थेच्या अस्तित्वाच्या काळात एकदाच बोलवली जाते. वार्षिक सभा दरवर्षी बोलवली जाते, वर्षातून एकदा बोलवावी लागते. विशेष सभा गरजेनुसार आवश्यकतेनुसार बोलवण्यात येते. तर अंतिम सभा संस्थेच्या आयुष्यातील शेवटची सभा असते आणि संस्था बंद करताना ही एकदाच बोलवली जाते. तर कोणत्या सभेमध्ये कोणत्या प्रकारचे कामकाज केले जाते, पहिल्या साधारण मंडळ सभेमध्ये नवीन सभासदवास मंजुरी दिली जाते, अध्यक्षाची निवड केली जाते, हंगामी कार्यकारी समितीची निवड केली जाते, नोंदणीपर्यंतच्या खर्चाच्या व संस्थेच्या पोटनियमान मंजुरी देण्याबाबत इत्यादी कामकाज होते. अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये वार्षिक अहवाल, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक यांना मंजुरी दिली जाते. लाभांश जाहीर केला जातो. वर्षभराच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे इत्यादी कामे केली जातात. विशेष सभेमध्ये पोटनियमातील दुरुस्ती, संचालक पदावरून काढून टाकणे, संस्थेचे एकत्रीकरण करणे, विभाजन करणे, विसर्जन करणे इत्यादी जी काही तातडीची कामं आहेत ती या सभेमध्ये केली जातात. आणि अंतिम सर्वसाधारण सभेमध्ये विसर्जनाच्या प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. संस्थेची मालमत्ता, संस्थेची येणी देणी पूर्ण झाल्यानंतर जर काही शिल्लक रक्कम राहत असेल तर त्या शिल्लक रकमेचा योग्य रीतीने विनियोग कसा करायचा यावर चर्चा केली जाते. तर ह्या सभा बोलवण्याचा उद्देश असतो
पहिली साधारण सभा बोलवण्याचा उद्देश संस्थेच्या स्थापनेसाठी ही सभा असते. वार्षिक सभा ही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी असते. विशेष सभा ही तातडीच्या गोष्टींवरती किंवा तातडीच्या बाबींवरती निर्णय घेण्यासाठी असते. अंतिम सभा सहकारी संस्थेची विसर्जन झाल्यानंतर जी काही येणी-देणी आहेत यांची विल्हेवाट लावण्यासाठी ही सभा असते. तर ह्या सभांचे महत्त्व काय आहे? पहिली साधारण सभा ही संस्थेचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी महत्त्वाची असते. वार्षिक सभा तर वार्षिक कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी महत्त्वाची असते. विशेष सभा वैशिष्ट्यपूर्ण घडामोडीसाठी महत्त्वाची असते. तर अंतिम सभा संस्थेचे अस्तित्व संपुष्टात आणणारी असते. म्हणजे अशा प्रकारे आपण या चारही सभांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.